काढतीलच. हे बायकोचा गुणधर्म आहे. म्हणजे बायका जे आहेत ना, नवऱ्याला आहे ना, काही जरी किती जरी चांगलं केलं नवऱ्यानं तरी म्हणणार नाही की हो तुम्ही चांगलं केलं केलं, काही ना काही चुका काढतीलच. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज महिन्याचा राशन आणायला चाललो. बायकोनं राशन लिहून ठेवलेलं आहे. तर आता बघतो राशनचे किती पैसे होतात आणि काय काय वस्तू लागतात ते सगळं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, आणि काय काय आणतो आम्ही राशनमध्ये आणि पुण्यामध्ये दोघं नवरा बायकोला एका कपलला किती राशन लागतं ते पण आज आपण बघून घेऊ. ठीक आहे, मिडल क्लास लोकांना. चलो बाय बाय बाय, दाखवतो तुम्हाला. मंडळी घाई गडबडमध्ये ते राशनची चिठ्ठी आणायला विसरलो. आता बायकोला म्हणलं व्हॉट्सअप कर, नाहीतर मग अंदाजे घेतो म्हणलं. आता बायको म्हणते व्हॉट्सअप काय करणार नाही. आता तुम्ही विसरले ना तर तुम्ही तुमच्या मताने घ्या, पण मला असं वाटतं करत ती व्हॉट्सअप. ठीक आहे, हां, तर दाखवतो पूर्ण व्हिडिओ. ठीक आहे, आता गाडी चालू होतं, आता येईल एका मिनिटामध्ये पोहोचेल. तर इथून भरतो मी राशन किराणा के मार्ट. ठीक आहे, मस्त आहे, छोटा मॉल आहे, जास्त मोठा पण नाही. आपली बास्केट रेडी, तर लागणारं मटेरियल घेऊ. दाखवतो तुम्हाला काय 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 नाही. हे बघा बरेच वस्तू आहेत. तर बास्केट घेतलेली आता आपण घेऊ काय काय लागतं काय काय नाही. सगळ्यात अगोदर व्हील लागेल आपल्याला. व्हील घेतो अर्धा किलो. व्हील अर्धा किलो. नंतर सरगम साबण मागितलेलं बायकोनी, सरगम साबण घेतो. विंबार गट्टू मागितला होता, विंबार गट्टू. त्यानंतर इकडं कोलगेट, कोलगेट मॅक्स फ्रेश, मॅक्स फ्रेश कोलगेट, मॅक्स फ्रेश कोलगेट घेतला आहे. त्यानंतर भरपूर आयटम बघा, एक नंबर आहेत, सगळे अरेंज करून घेतलेले आहेत. म्हणजे आपण विसरलो तरी आपल्या लक्षात राहतं काय काय घ्यायचं काय आहे. मिर्च पावडर, धनिया पावडर, अंबारी कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला नको. त्यानंतर हल्दी पावडर, त्यानंतर मसूर डाळ, त्यानंतर हरभरा डाळ, त्यानंतर ते पावशेरचे इथं उडीद डाळ, त्यानंतर साबुदाणा, नंतर मटकी, त्यानंतर जिरे, त्यानंतर जाडीवाली मोहरी नाही का, जाडीवाली मोहरी, त्यानंतर जवस नको, जवस छोटेवाले जवस. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर एक चणे आहेत, काबली चणा आहे, आपल्याकडे अख्खे मसूर पण आहेत, वाटाणा पण आहे, त्यामुळे वाटाणा काही घ्यायची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर एखादी ही एक घासणी घेतो आणि ही एक घासणी घेतो, 2 घासण्या घेतल्या. हे बघा सगळ्या सामान एकाच ठिकाणी आहेत, सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी. आपल्याला काय लागणार आहे, सम्राट चना बेसन लागेल आपल्याला, बेसन घेतो आहे. त्यानंतर बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर चिंच आहेत, हे बघा, हे साबुदाणा आहे, पापड आहेत, सोयाबीन वड्या आहेत, खजूर आहे. एक खजूर घेतो यार, काळी खजूर लेकरासाठी आहे का नाही. एक खजूरचं पाकिट घेतो आहे, एक खजूर. त्यानंतर खारका पण आहेत, खारका पण घेतो, खारीक पण घेतो. त्यानंतर ही पण एक खारीक घेतो. लहान बाळ आहे आमच्या घरी, तर बाळासाठी लागतात नाही का. ही एक खारीक घेतो, ती एक खारीक घेतो. चाय पावडर आहे, गोल्ड आहे, हे बघा सोसायटी चाय पावडर, तर रेड लेबल, लिप्टॉन ग्रीन टी आहे, हनी आहे. बघा खूप मस्त आहे, दिसतं का, एक नंबर. एक फोटो घेतो मी. त्यानंतर गोदरेज नंबर 1चे गट्टू लागतात मंडळी आपल्याला, तर गोदरेज नंबर 1 घेतो. ठीक आहे, गोदरेज नंबर 1. हां, गोदरेज वाटवलं बाळासाठी. लाईफ बॉय पण घ्यायचं, डेटॉल घ्यायचं आहे.
डेटॉल 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 हां डेटॉल सापडले. डेटॉल पण डेटॉल घ्यायचं. त्याच्यानंतर बिस्किट आहे. टॉपचा बिस्किट बघायचं आपलं. टॉप हां हे बघा हे टॉपचं बिस्किट एक टॉपचं बिस्किट. त्यानंतर एक 2 गोलमालचे 2 वेगवेगळ्या अँगलमध्ये. ठीक आहे. नंतर टॉपचे 2 घेतो. हे बघा बिस्किट म्हटलं तर बिस्किटच. हे बघा बिस्किटच आहेत. सगळे बिस्किट आहेत. खतरनाक आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील. आपण जी लागेल ती घ्यायची. हे बघा पावडर. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी. पावडर आहेत. मोठमोठे पावडर आहेत. हां आपल्याला पॅराशूट तेल घ्यायचं. पॅराशूट तर पॅराशूट तेलाची बॉटल. इंद्रायणी 2 किलो द्या. हे तांदूळचं सेशन आहे. तांदूळ 30 रुपयापासून 100-150 रुपयापर्यंत तांदूळ. ज्वारी गहू बिर्याणीसाठी कंटकी मसाला, चिकन फ्राय मसाला, त्यासाठी मसाले येते. ते सगळे 1 नंबर मसाले आहेत. काढा मी पसा. ठीक आहे. तर मंडळी मी आणलेला आहे राशन म्हणजे किराणा. तर तुम्हाला दाखवतो काय काय आणलं काय काय नाही. 2400 रुपये बी झालेले आहे. तरी पण तेल आणलं नाही. म्हणजे आपल्याला तेल लागतं ना तर ते 5 लिटर तेलाचे ते 135 म्हणजे ते 600-700 रुपये ठेवतात. म्हणजे 3100 ते 3200 रुपये एका कपरला फक्त राशनचे होतात. त्यानंतर दुधाला 1000 रुपये आणि भाजीपाल्याला 1000 रुपये आणि गॅसला 1000 रुपये. म्हणजे 1 2 3000 हे झालं काय 3000 रुपये गॅस लाईट बिल आणि भाजीपाला. 1000 रुपये चिकन मटनसाठी 4000 रुपये झाले. त्यानंतर 3000 रुपये राशन म्हणजे 7200 ते 7500 रुपये एका कपलला पुण्यामध्ये खायला लागतात. फक्त खाण्याचा खर्च. त्यानंतर रूम भाडं करून राहायचा खर्च 6000 रुपये म्हणजे 6-7 13,000 रुपये नुसते येतात आणि निघून जातात. ठीक आहे. या आपण काय काय आणलं काय काय 8 किलो गहू, 2 किलो इंद्रायणी तांदूळ, 3 किलो बाजरी, 1 किलो बासमती राईस भात तांदूळ. त्यानंतर 75 वाली स्टीम जिरा राईस 2 किलो, साबुदाणा पावशर, साखर 1 किलो, मूग डाळ पिवळीवाली 1 पावशर, पास्ता बायकोसाठी चिवडा उपासाचा, लवंग मिरे जिरे हे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मसूर डाळ 1 पावशर, त्यानंतर मटकी 1 पावशर, त्यानंतर खारी कांदी अर्धा किलो, त्यानंतर पेंडखजूर आणली बाळासाठी अर्धा किलो. ठीक आहे. त्यानंतर व्हील पावडर आणली. त्यानंतर हा काय बेसन आहे 1 पावशर, रवा आहे अर्धा किलो उपण्यासाठी, आणि ही भांडे घासायला आहेत आपले. ठीक आहे. हळद आणलेली आहे, निंबाळ आणलेली आहेत, त्यानंतर उडीद डाळ आणलेली 1 पावशर. मला आवडती हीच मला आवडती ही मला आवडती. ठीक आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला आणले, मिरची पावडर आणली, धने आणलेले आहेत, त्यानंतर सरगम आणलेले आहेत, सरगम साबण. ठीक आहे. त्यानंतर बिस्किट आणलेले बाळासाठी खायला. बाबू बिस्किट खातो, बिस्किट बिस्किट आणलेले, जवस आणलेले मंडळी, जवसाची चटणी करायला होतं बायकोला. ते बायको हे कर ना. तर ठीक आहे मंडळी, हा सगळं एवढं राशन झालेलं आहे. 2407 रुपये. तर त्याला 7 रुपये वरचे दिले नाही. तो म्हणजे 24 रुपये करायचा. तर 24 रुपये त्याला केलेले आहेत. अजून तेल आणायचं. आता तेल 5 पुढे आणायचं. 5 पुढ्याचे 500 रुपये ते आणि 35 रुपये वरचे म्हणजे 135. हा ते 625 काहीतरी रुपये होतात. ठीक आहे. तर ते 600 म्हणजे 3000 रुपये काळे कोरे फक्त किराण्यासाठी लागतात राशनसाठी. त्यानंतर बाकीचं जे आहे ना चिकन मटन, त्यानंतर भाजीपाला, त्यानंतर इकडे महागाई खूप आहे ना हो, म्हणून महाग आहे. खूप महाग आहे. एवढंच गावाकडे 2000 होतं माझ्या मनात. 2 पण नाहीत म्हणजे पूर्ण राशन 2000 होतं. 4 जणांचं होतं ना. आणि ते आम्ही 2 जण आहे. त्यांनी एवढं पण म्हणजे आपण खातो पण खूप नाही क्वालिटीचं म्हणजे. हा आता याच्यामध्ये बायको सांगायला काय कमी काय नाही. ठीक आहे. काय कमी असेल तर प्लीज 1 मिनिट. काय झालं बाळा? काय हरवलं? बाळाला कोपऱ्यात आधी बॅटला घाल लागली होती. ठीक आहे. भेट लागायला लागली नाही.
बाळांना हे केलं होतं. अयो, लागायचं. ए बाबू ये ना इकडे. हे बघ पप्पा काय करायला बघ पिलू. पप्पा बघ काय करायला. मला आयडिया जमतो. दोघा नवरा बायकोला पुण्यामध्ये राहायचं असेल तर किती खर्च येतो? मला 6,000 रुपये रूम भाडं आहे. 6,000 रुपये रूम भाडं आणि 300 रुपये लाईट बिल म्हणजे 6,300 गेले. त्यानंतर भाजीपाल्यामध्ये 7,200 म्हणजे 14,000 रुपये. जर मी 20,000 रुपये कमवत असेल, ज्या एरियामध्ये आम्ही राहतो ते एरिया खूप महाग आहे. एवढी रूम हे नाही पण 6,000 रेंट आहे. तर 14,000 रुपये आमचे दर महिन्याने ते जातात. काहीच नाही, फक्त खाणं पिणं राहण्याला 14,000 रुपये आमचे जातात. त्यानंतर परत म्हणजे परिस्थिती थोडी अवघड आहे. मिडल क्लास लोकांची खरंच अवघड आहे आणि माइंडसेट पण आपला मिडल क्लासच राहतो लाईफ टाइम साठी. नाही पण आपण जॉबच करेल म्हणतो पण आपण बिझनेस हे करत नाही. आम्ही करणार बिझनेस टाकणार. ठीक आहे, चला या आयुष्यभर आपलं आहे मिडल क्लास आहे त्या गोष्टी. तर ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच आहे. तर कसं वाटतं तुम्हाला आणलेला किराणा सांगा स्पेशली कमेंट करून. काय विसरलं असं तुम्ही आता बघितले, काय हे विसरलं ते विसरलं, जी वस्तू विसरली त्या वस्तू जर तुम्ही कमेंट करून नाव कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, तर म्हणजे आता माझी बायको बसलेली आहे. आता ती काढेल माझ्या चुका काय काय लागेल काय काय. पाहिजे होता आणि शब्दाला बरोबर आहे. अगरबत्ती ती तेव्हा आणलेली ती पाहिजे होती. ही चांगली आहे उलट त्याच्यापेक्षा. बघ ट्राय करू. हे सांगितलं नव्हतं ना आपण आणलं ना. शेंगदाणे बरोबर आहे, हळद. आणि ही डाळ ना मी लिहिली नव्हती तरी माझ्या नवऱ्याने आणली, कारण की ही डाळ माझ्याकडे होती ऑलरेडी अख्खं पॅकेट, म्हणून मी लिहिली नव्हती. अबे यार, सेल्फी स्टिक देतो का आपण मटकी बरोबर. मटकीला मिसळ बनवायची. जे शेंगा हे आहे काय म्हणली शॅम्पूचं काय म्हणली? म्हणलं हे कमी आणल्यास जास्ती पाहिजे होते. तू काय दररोज डोकं धुणार आहे का? हा मी हप्ते 2 दिवस धुते बाबा. हप्त्यातून 2 दिवस धुते. जे छोटं आणायचं ते मोठं आणतात, जे छोटं आणायचं ते मोठं आणतात. जे छोटं आणायचं मोठं आणायचं होतं ते छोटं आणलंय. अगं मग 2 आणले ना. आणि मसाले हे मी लिहिलं नव्हतं पिकल. खाना लोणचं का तर खा जरा. नाही आवडत मला. आतडे तुझे चांगले होईल. जिभेला तोंडी हो, आपल्या जिभेला चव येईल. हो बरं बापू. बाबा डेटॉल पिशील मा ठेवून देते बाजूला. दाखवते ना हो तुम्हाला. बरं सॉरी. आता आवरायला लागेल ना, माझं बाळ मला हेल्प करते आवरायला. तर मंडळी, तर याच प्रकारे मी राशन भरून घेते, तर तुम्हाला दाखवते. मी डब्यामध्ये एक्स्ट्रा सामान ठेवून देते आणि बाकीचं टाकून देते. ठीक आहे, नको लई मंडळी वेळ होईल मला आंघोळ करून जायचं जॉबला. हा चालेल. हे ठीक आहे. सफेद घ्यावाले आमच्यासाठी, घ्यावाले तुमच्यासाठी का? हा ठीक आहे. मसूर डाळ आणली. ओके ठीक आहे. काजू बदाम विसरले. तुम्ही हे करा. हा काजू बदाम पण नाही आणला आणि तेल पण नाही आणलं आणि एवढे पैसे घातले. काय केलं एवढ्या पैशाचं? अरे मी काय खाल्ले काय पैसे का भ्रष्टाचार करायला याच्यामध्ये? तेच करत असतात. भ्रष्टाचार कोणासाठी नको बचवता बचत करता. मंडळी चला आता ही लई बंद करेल आपल्याला. हे काय ना काय काढतो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने. बाय बाय आणि खुश राहा, हॅपी राहा.